Hello all. Today we will see the next concept, that is selling points. Selling points. Selling points refers to the features or uses of the product or services which are used by manufacturer to sell his product. Selling points. एखादं प्रोडक्ट सेल करताना किंवा ते ॲडव्हर्टाइज करताना त्याचे जे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत किंवा त्याचे जे युजेस आहेत ते आपण कशा प्रकारे यूज करू शकतो, हे सगळे जे पॉइंट्स आहेत that are the selling points and which are usually communicated by the manufacturer in advertising. मग मॅन्युफॅक्चरर कडून हे सगळे त्याचे जे प्रोडक्टचे फीचर्स जे आहेत ते, त्यानंतर त्याचे डिफरंट टाइप्स ऑफ युजेस जे आहेत हे सगळे ॲडव्हर्टायझिंग मधून कम्युनिकेट केले जातात. दिस ऑल्सो हेल्प्स इन क्रिएटिंग अ सेपरेट इमेज फॉर द ब्रँड. यामुळे काय होतं, जेव्हा सेलिंग पॉइंट्स त्यातले जे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत किंवा त्याचे जे युजेस आहेत त्याच्यातले जे युनिक काही पॉइंट्स असतील, तर याचा बेनिफिट काय होणार आहे, तर अल्टिमेटली सेल इन्क्रीज होणार आहे, त्या प्रोडक्टची सेपरेट इमेज, ब्रँड इमेज क्रिएट होणार आहे, मार्केटमध्ये ते प्रोडक्ट इझिली सर्व्हाइव्ह करू शकणार आहे. The manufacturers have to understand the buying motives of the consumers and adjust the selling points of the product accordingly. मग आता मॅन्युफॅक्चररने काय करायला हवं, तर कस्टमरचे जे बाईंग मोटिव्स आहेत हे समजून घ्यायला हवेत. कस्टमरचे जे बाईंग मोटिव्स आहेत मीन्स ते प्रोडक्ट का परचेस करतात, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्यांच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत त्या प्रोडक्टकडून, किंवा त्यांना कशा प्रकारचं प्रोडक्ट हवं, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. Means the manufacturer have to understand the buying motives of the customers and adjust the selling points. आणि त्याप्रमाणे सेलिंग पॉइंट्स जे लोकांपर्यंत कन्व्हे केले पाहिजेत. लोकांच्या रिक्वायरमेंट्स जे आहेत त्या जास्तीत जास्त फुलफिल करणारे प्रोडक्ट्स जे असतात, तर त्या प्रोडक्टना मार्केटमध्ये जास्त डिमांड असते. सो एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये प्रमोट करताना, ॲडव्हर्टाइज करताना लोकांना काय एक्सपेक्टेड आहे, त्यांना काय हवंय, त्यांना कोणते सेलिंग पॉइंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर ते इझिली परचेस करतील, अशा प्रकारचे सेलिंग पॉइंट्स त्या ऑडियन्स पर्यंत पोहोचले पाहिजे. मग त्या सेलिंग पॉइंट्स मधले काही पॉइंट्स आहेत, वन बाय वन आपण बघूया. साईज ऑफ द प्रोडक्ट. हिअर द साईज which could be either bigger size or smaller size is used to promote the brand. For example, in the ads of cars, space inside the car is highlighted to show the comfortable of sitting in the car would be. Size of the product. मग त्या प्रोडक्टची साईज कशा प्रकारे चांगली, आता जर ते एखादं मोठं प्रोडक्ट असेल, सपोज ती कार असेल, कारची ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल, तर बघा इथे बघू शकता तुम्ही कारमध्ये किती स्पेस आहे किंवा ती कार केवढी मोठी आहे आणि ती कशी आपल्याला कम्फर्टेबल असेल, हे जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. जर एखादं प्रोडक्ट जे आहे त्याची ॲडव्हर्टाइज करायची आहे पण त्याचं साईज जे आहे स्मॉल आहे, मग त्याची ॲडव्हर्टाइज कशी करता येईल, तर एखादा प्रोडक्ट स्मॉल आहे मग ते किती ड्युरेबल आहे, ते किती इझिली आपण हाताळू शकतो, किंवा ते साईज स्मॉल असल्यामुळे आपण किती त्याचे बेनिफिट्स आहेत हे सांगू शकतो. सो जशा प्रकारची साईज असेल त्या अकॉर्डिंगली आपल्याला त्या प्रोडक्टचे ॲडव्हर्टाइज करायचे. सो इथे एक एक्झाम्पल घेतलंय. फॉर एक्झाम्पल, इन द ॲड्स ऑफ कार्स, द स्पेस इनसाइड द कार इज हायलाइटेड. जर तुम्ही कार्सच्या ॲड बघत असाल तर कार्सच्या ॲडमध्ये एक कारची साईज किती मोठी आहे, ती किती कम्फर्टेबल आहे किंवा त्यामध्ये किती माणसं बसू शकतात, या प्रकारचे काही पॉइंट्स तिथे शो केले जातात, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ती आवडावी, त्यांना कम्फर्टेबल वाटेल. दॅट्स वाय. Next point is price. Price is important selling point of the product. Many advertisers highlight on low price of their products. Price. आता price हा सुद्धा एक खूप important selling point आहे, because many advertisers highlight the low price of their product. मध्ये प्रोडक्ट किती स्वस्त मिळतंय किंवा ते किती लो प्राइसला मिळतंय हे जास्तीत जास्त दाखवण्याचा तिथे प्रयत्न केला जातो. Such selling point appeals to प्राइस कॉन्शियस पीपल. आता असे काही लोक असतात की जे खूप पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात, प्राइस कॉन्शियस जे पीपल आहेत, तर त्यांच्यासाठी डेफिनेटली ही एक अपॉर्च्युनिटी असेल की जिथे प्राइस खूप लो आहेत. ग्रँड सेल ऑफर्ड बाय द Amazon has effectively used
price as a selling point to sell their product. मोस्टली Amazon किंवा बिग बाजार इथे जे ऑफर असतात तर त्या ऑफरमध्ये 20% डिस्काउंट किंवा काही जे प्राइजेस आहेत ह्या प्राइजेस खूप लो केल्या जातात. तिथे सेल केला जातो, ग्रँड सेल ऑफर केला जातो. सो इथे काय होतं तर प्राइजेस लो असल्यामुळे किंवा तिथे जास्त करून डिस्काउंट दिला जातो किंवा बाय वन गेट वन फ्री अशा सुद्धा ऑफर्स असू शकतात. तर ह्या ऑफर्स इफेक्टिव्हली रन होतात, लोकांपर्यंत त्या इझिली पोहोचतात आणि त्याच्यामुळे डेफिनेटली सेल जो आहे हा इन्क्रीज होतो. सो प्राइस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ द सेलिंग पॉइंट. Next point is technology. Advanced technology is some used by some to sell their products. बरेचदा असे प्रोडक्ट्स असतात की त्या प्रोडक्टमध्ये आम्ही किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केली आहे हे दाखवण्यासाठी तिथे दाखवली जाते, जेणेकरून लोकांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ही यूज केल्यामुळे जास्त कस्टमरचं अटेन्शन ग्रॅब केलं जातं. फॉर एक्झाम्पल, इन द प्रोडक्ट्स सच ॲज कन्झ्युमर ड्युरेबल्स, टेक्नॉलॉजी यूज्ड इज हायलाइटेड बाय द ॲडव्हर्टायझर. आता कन्झ्युमर ड्युरेबल्स तुम्ही इथे इमेजमध्ये बघू शकता. रेफ्रिजरेटर आहे, मोबाईल फोन आहे, टॅबलेट, देन टेलिव्हिजन, स्पीकर्स, इलेक्ट्रॉनिक्स इथे काही गुड्स आहेत. तर ह्या इलेक्ट्रॉनिक गुड्समध्ये नॉर्मली किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तिथे यूज केली आहे किंवा ते किती कन्झ्युमर ड्युरेबल आहेत, तिथे कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी यूज केली हे जास्त हायलाइट केलं जातं. जेवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स असेल तेवढा त्या प्रॉडक्टचा सेल जो आहे हा जास्त होतो, कस्टमरचं जास्तीत जास्त अटेन्शन ग्रॅब केलं जातं. Next point is warranty. Product warranty can also be used as an effective selling point, and some advertisers mention about the extended warranty of their ads. मोस्टली वॉरंटीमध्ये काय होतं तर वॉरंटी एक दिलेली असते. वॉरंटीचा जो काही टाइम पिरियड आहे तर त्या वॉरंटीमध्ये जर ते प्रोडक्टमध्ये काही फॉल्ट असेल की ते प्रोडक्ट बिघडलं असेल तर अशा वेळी त्या वॉरंटी पिरियडमध्ये प्रोडक्ट चेंज करून मिळतं किंवा ते प्रोडक्ट जे आहे ते दुरुस्त करून मिळतं. तर वॉरंटी जी आहे किंवा ती वॉरंटी एक्सटेंड झाली आहे तर अशा प्रकारचे तिथे जे काही पॉइंट्स आहेत ते जास्त हायलाइट केले जातात. सो प्रॉडक्ट वॉरंटी ऑल्सो बी यूज ॲज अ इफेक्टिव्ह सेलिंग पॉइंट. Then the uses of product. The specific uses of product are also highlighted by some manufacturers. मग एखादं प्रोडक्ट जे आहे हे कशा प्रकारे यूज केलं पाहिजे याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं जातं. ते प्रोडक्ट कुठे कुठे बेनिफिशियल आहे, त्याचे कुठे कुठे युजेस आपण करू शकतो, जास्तीत जास्त तिथे इफेक्टिव्हली कम्युनिकेट केलं जातं. त्याचे युजेस जे आहेत हे स्पेसिफाय केले जातात. हाऊ टू यूज दॅट प्रोडक्ट, देन what are the benefits of that product, then the demonstration of product is also shown in that advertisement. Next is the image of company. Sometimes the selling points can be the name and image of company. तर काही असे बिझनेस आहेत की ज्यांचं नेम हे एवढंच पुरेसे आहे. मीन्स लाईक रेमंड. रेमंड 1925. द रेमंड ही खूप जुनी कंपनी आहे अँड देन रेमंडचं जे गुडविल आहे मार्केटमध्ये हे सुद्धा खूप जास्त आहे. त्यांची जी क्रेडिबिलिटी आहे ती खूप जास्त आहे. सो ज्या कंपनी मार्केटमध्ये खूप काळ सर्व्हाइव्ह केलेले आहेत किंवा त्यांनी मार्केटमध्ये त्यांचं गुडविल खूप जास्त आहे. सो अशा कंपनीचे जे इमेज आहेत त्या इमेजवरूनच ते जे प्रॉडक्ट आहे ते जास्त करून मार्केटमध्ये सेल केलं जातं. सो these are the selling points. आपण सेलिंग पॉईंट बघितले होते. फर्स्ट इज साईज ऑफ प्रोडक्ट. जशा प्रकारचे प्रोडक्टची साईज असेल त्या अकॉर्डिंगली ॲडव्हर्टाईज केली जाते. देन द प्राइजेस. प्राइजेसमध्ये ज्या काही ऑफर्स दिल्या जातात तर त्याला हायलाइट करून सुद्धा तिथे ॲडव्हर्टाईज केली जाते. देन टेक्नॉलॉजी. ॲडव्हान्स जी कोणती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे त्या प्रोडक्टमध्ये ती हायलाइट केली जाते. देन वॉरंटी. त्या प्रॉडक्टचा जो वॉरंटी पिरियड आहे तो जरा एक्सटेंड झाला तर ते जास्त हायलाइट करून दाखवलं जातं, जेणेकरून लोकांना वॉरंटी पिरियड वाढल्यावर दे गेट हॅपी. देन द इमेज ऑफ कंपनी. असे काही बिझनेस असतात की ज्यांचं मार्केटमध्ये गुडविल, त्यांचं मार्केटमध्ये नाव खूप मोठं असतं आणि त्यांच्या फक्त नावच पुरेसं असतं ते प्रोडक्ट जे आहेत हे सेल होण्यासाठी. सो इमेज ऑफ द कंपनी.
Next point is advertising appeal. Advertising appeals. Every advertisement is in the form of appeal. प्रत्येक जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ही एक अपील फॉर्मॅटमध्ये किंवा अपील फॉर्ममध्ये अपील म्हणजे काय केलं जातं, तर लोकांना सांगितलं जातं, की लोकांपर्यंत तो मेसेज जो आहे अपीलिंग कम्युनिकेशन केलं जातं. मीन्स तिथे अपील केलं जातं, की तुम्ही हे प्रॉडक्ट यूज करा किंवा हे प्रॉडक्ट किती चांगलं आहे, हे जास्तीत जास्त तिथे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. Through his advertisement, the advertiser makes an appeal to the prospective customers and the people at large to act on the advertising message. मग जसा advertising message आहे तर तो लोकांपर्यंत पोहोचवला जातो and advertiser make an appeal to the customers. मग आता हे advertising appeal करण्याचे basic purpose काय आहे? To influence the feelings of customers towards the product. Then to create the positive image of the brand and the company in the minds of people. मग त्या प्रॉडक्टची जी ब्रँड इमेज आहे, पॉझिटिव्ह इमेज तिथे क्रिएट करण्याचं काम ॲडव्हर्टायझिंग अपील्समध्ये केलं जातं. देन कस्टमर्स जे आहेत, कस्टमरनं त्या प्रॉडक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन सांगून त्यांचं अटेन्शन ग्रॅब केलं जातं. त्या अपीलचे सुद्धा काही टाईप्स आहेत. रॅशनल अपील. Rational appeal are those directed at thinking process of audience. These are logical basis appeals. काही advertising मध्ये rational appeal केलं असतं. Rational appeal means just logical basis. Such appeals emphasize the characteristics and features of the product and the services. How it would be beneficial to own or use the particular brand. रॅशनल अपीलमध्ये डिरेक्टली ते जे प्रॉडक्ट आहे ते ॲडव्हर्टाईज केलं जातं. त्या प्रॉडक्टचे जे फीचर्स आहेत हे सांगितले जातात. लॉजिकल सगळी इन्फॉर्मेशन लॉजिकल बेस्ड अपील आहे. यामध्ये त्या प्रॉडक्टचे बेनिफिट्स सांगितले जातात, हाऊ टू यूज दॅट प्रॉडक्ट आणि ते प्रॉडक्ट कशा प्रकारे बेनिफिशियल असेल, दॅट्स इट. इथे कोणतेही इमोशन्स यूज नाही केले जात किंवा काही नाही. जस्ट ते प्रॉडक्ट जे आहे हे प्रॉडक्ट आहे, त्याचे फीचर्स आहेत, हे त्याचे बेनिफिट्स आहेत आणि ते बेनिफिशियल कसं असेल, हाऊ टू यूज दॅट प्रॉडक्ट. That's it, just a rational appeal. Just logical basis appeal. Next is emotional appeal. Emotions are the states of feelings which prompt us to act in the particular manner. People have various emotions like love, jealousy, pride, liking, etc. इमोशनल अपील काही अशा ॲड्स असतात की ज्या खूप त्यामध्ये इमोशन्स खूप जास्त इमोशनल असतात किंवा त्यामध्ये इमोशन्सवर जास्त फोकस केला जातो. लाईक लव्ह, जेलसी, प्राईड, लाइकिंग etc. Some advertisers believe in appealing these emotions in order to attract the prospects. मग काही ॲडव्हर्टायझर्सचं असं एक बिलीव्ह आहे की अशा प्रकारच्या इमोशनल ॲडव्हर्टायझिंग किंवा ज्यामध्ये इमोशनला जास्त करून भर दिला जातोय अशा ॲडव्हर्टाइजमेंट्स लोकांचं जास्त करून अटेन्शन ग्रॅब केलं जातं. इमोशनल अपील कॅन ऑल्सो बी डिवायडेड इंटू 2 ब्रॉड कॅटेगरीज. आता ह्या इमोशनल ॲड्स किंवा इमोशनल अपील्समध्ये सुद्धा 2 ब्रॉड कॅटेगरीज आहेत. पॉझिटिव्ह अपील अँड निगेटिव्ह अपील. Here, advertiser use the positive emotional appeal such as love, joy, pride, humor, etc. आता आपण टेलिव्हिजनवर अशा बऱ्याचशा ॲड्स बघतो की ज्यामध्ये